श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 15 ऑक्टोबर। श्रीराम जय राम जय जय राम। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे। परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे। पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते। संतांकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेले तर भगवंताचे प्रेम न्यावे। आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते। एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो। म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे। हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे। क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत। असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित। वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावे। अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते। भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो। जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो। मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते। मनाने मात्र आपण बळकट बनलं पाहिजे। आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा। भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये। आपले वागणे जसे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे। रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे। यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी। असावे सर्वात पण नसावे कोणाचे, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल। देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमतच नसते। पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात। त्यांच्या तावडीत आपण सापडता कामा नये। लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच। तो टाळता येणे खरे कठीण आहे, पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाही। अभिमानरहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाण। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला भगवंताला आपण अनन्य भावाने कसं शरण जावं याविषयी सांगतायत। ज्याला भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर व्हावी अशी मनापासून इच्छा असेल त्याने आपला अभिमान आणि अहंकार प्रथमतः सोडणं अत्यंत आवश्यक आहे। भगवंताला अनन्य भावाने शरण जाणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण ज्यावेळी आपल्या गुरूंकडे, संतांकडे जातो त्यावेळी आपण इतर कोणतेही विषय घेऊन जाऊ नये। जर घेऊन जाता आलंच तर ते भगवंताविषयीचं प्रेम घेऊन जावं। मुळात आपली भगवंताविषयीची आस अशी असावी की हळूहळू आपल्या साधनाद्वारे त्याचं ध्यासात रूपांतर झालं पाहिजे। मला केवळ एका माझ्या परमेश्वराला प्राप्त करायचंय ही भावना दृढ होणं आवश्यक आहे। बरं, महाराज इथे म्हणतात की या अनन्यतेला इतर कशाचीच आवश्यकता नसते, फक्त आपला अभिमान मात्र आपल्याला पूर्णतः सोडावा लागतो आणि मग निश्चितपणे आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येऊ शकते।
अगदी एखाद्या लहान मुलासारखं त्याला शरण जावं. आपला व्यवहार इतका साधा आणि सरळ असावा आपल्या स्वतःशीच की माझा परमेश्वर सातत्याने माझ्याकडे पाहतो आहे, ही जाणीव आपल्याला हवीच हवी. आणि तरच आपण आपलं साधन करून आपल्या भगवंताशी अनुसंधान साधू शकतो आणि आपल्या भगवंताला प्राप्त करू शकतो आणि समाधानालाही प्राप्त करू शकतो. मुळात यासाठी आपली देहबुद्धी नाहीशी व्हायला हवी. साऱ्याचा करता करविता राम आहे ही भावना दृढ होणं आवश्यक आहे. आणि मग अशावेळी आपल्याला इतर कशाचीच वासना उरत नाही. जगाची माया अशा भक्ताला अजिबात आकर्षित करीत नाही. त्याला फक्त आपल्या भगवंताचा ध्यास लागलेला असतो आणि मग त्याला त्याच्या भगवंताची प्राप्तीही होऊ शकते अगदी लवकरात लवकर. म्हणून आपण आपल्या गुरुचरणी हीच प्रार्थना करावी की मला सातत्याने नाम घेता येवो, ज्याद्वारे माझ्या परमेश्वराची प्राप्ती मला लवकरात लवकर हो. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram